आज इंडिया न्यूज चॅनल, शोध सत्याचा। पलावा फ्लावर तर आता जगातच फेमस झालेला आहे, पण हे खड्डे 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 हे सगळीकडे दिसायला लागलेले आहेत। वाकोल्याचा फ्लायओव्हर असेल, असे सगळे लोकांसमोर विषय आणत असताना आज एक महत्त्वाचा विषय आपल्याच माध्यमातून मला मुंबईकरांच्या समोर आणि जनतेच्या समोर आणायचा आहे। आज सगळीकडे बातमी आलेली आहे की काल बाईक टॅक्सी या प्रकाराला राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी आणि ते काही जे त्यांचं अथॉरिटी आहे त्यांनी मान्यता दिली आहे, प्रोव्हिजनल लायसन्सेस दिलेले आहेत। आता नेमकं बाईक टॅक्सी हा प्रकार काय आहे तो तुम्ही समजून घ्या। बाईक टॅक्सी म्हणजे तुम्ही ॲप बेस, जसं आता ओला उबर वगैरे सगळे जे गाड्यांसाठी आहे, तसं तुम्ही मोबाईल फोनवर किंवा कुठेही थांबून या बाईक टॅक्सीवर सवार होऊन तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता। आपल्याला आठवत असेल विधान भवनाचं जेव्हा सेशन चालू होतं, अधिवेशन चालू होतं, तेव्हा मंत्री महोदयांनी एक स्टंट केलं होतं, आपल्याला सर्वांना नेऊन ह्या बाईक टॅक्सींवर धाडी टाकल्या होत्या। मग एका बाईक टॅक्सी कंपनीने, म्हणजे मला हसायला एवढं येतं की एवढं ओपन भ्रष्टाचार चालू आहे की एका बाईक टॅक्सी कंपनीने प्रो गोविंदाला, जे परिवहन मंत्र्यांचे नातेवाईक लागतात, त्यांच्यासाठी चांगली मोठी स्पॉन्सरशिप दिली। आणि आता गोविंदाहून 1 महिना झाला नाहीये, लगेच त्याच कंपनीला म्हणजे रॅपिडो असेल आणि बाकीच्या 2-3 कंपन्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत। बरं, हे लायसन्सेस मिळाले चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे की लायसन्सेस दिलेले आहेत, नवीन काहीतरी एक वेगळा मार्ग येतोय मुंबईमध्ये। पण एका बाजूला आपण पाहतोय की एल्फिन्स्टन पूल बंद करून ठेवलेला आहे, सायन पुलाचं काम झालं नाहीये, टिळक ब्रिजचं काम चालू आहे, ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ झालेला आहे, रस्त्याचा बट्ट्याबोळ झालेला आहे। आणि ह्या सगळ्याच्यात तुम्ही किती टॅक्सी म्हणजे या बाईक टॅक्सी रस्त्यावर आणणार, ह्याचं कुठे काही नियम आलेत का? बाईक टॅक्सी म्हणजे एक रायडर आणि त्याच्या मागे एक पॅसेंजर बसणार, आणि ह्या एका पॅसेंजरसाठी जेव्हा लाखो मुंबईकरांना प्रवास करायचा असेल तेव्हा किती लाख बाईक्स या रस्त्यावर तुम्ही आणणार, ह्याचाही कुठे अजून काही उल्लेख झालेला नाहीये। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी असो किंवा मग सिटी फ्लो सारखे बसेस असतील, ह्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशन करून भाजपचं सरकार आणि यशस्वी गटाचं सरकार, जे काही ट्रिपल इंजिनचं सरकार स्वतःला मानतात, ते आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टला म्हणजे BSTला पूर्णपणे मारण्याचं काम करत आहे। आपण पाहताय असं काही सगळं काही चांगलं असं नाहीये। म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय मोनोरेल काल पण बंद पडली होती, मेट्रो जिथे जिथे आता उद्घाटन झाले 2-4 पावसामध्ये कुठे पाणी तुंबलं, कुठे गल्लीत पाणी तुंबलं, कुठे स्टेशनमध्ये पाणी तुंबलं। आणि हे सगळं होत असताना BST, जी आमचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं 25 वर्ष BST मध्ये आणि BMC मध्ये सत्ता असताना फ्लॅट फेअर्सवर BST चालायची। 5 रुपयात 5 किलोमीटर, 10 रुपयात 10 किलोमीटर, 15 रुपयात 15 किलोमीटर आणि 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकत होता। पण हीच BST मारायला भाजपने जो डाव टाकलेला आहे, यशस्वी गटाने जो डाव टाकलेला आहे, त्या डावामुळे आपण पाहत असाल आता 5 किलोमीटर हे 10 रुपयात झालेलं आहे, 20 किलोमीटर रुपये हे 50 किलोमीटर मध्ये झालेलं आहे, आणि 50 किलोमीटर हे 60 रुपये मध्ये झालेलं आहे। आधी हेच म्हणजे तुम्हाला 50 किलोमीटर जरी जायचं असेल, 20 किलोमीटर जायचं असेल, 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकत होतात, परवडणारं पब्लिक ट्रान्सपोर्ट होतं। आणि ह्या उलट आता तुम्ही बाईक टॅक्सी जर पाहाल तर एका मागे म्हणजे तो बाईक टॅक्सीवाला जो असेल त्याच्या मागे एकच व्यक्ती बसेल आणि 1.5 किलोमीटरला 15 रुपये तुम्हाला लागणार आहेत। नेमकं ह्याच्यात फायदा कोणाचा होतोय? हे बाईक टॅक्सीवाले कोण असणार, कुठून येणार, लोक जे वापरतील त्यांचं संरक्षण असेल की नाही, महिला पुरुष दोघांसाठी म्हणजे वुमन सेफ्टी असेल, मेन सेफ्टी असेल। बरं, हे जसं बाईक चालवणार त्यांना हेल्मेट कुठचे देणार, कोण देणार? नो एंट्री मध्ये आता जसं काही काही स्विगी वगैरे आपण बघतो घालतात गाड्या, तसंही घालणार का? ह्याच्यावर निर्बंध काय किंवा पाबंद काही लावणार आहात की नाही तुम्ही? मला वाटतं हा प्रश्न उपस्थित होतो। 2 महत्त्वाची गोष्टी आहेत, एक मुंबईचे जे हाल भाजपने केलेले आहेत, जे ट्रॅफिकचं असेल, जे रस्त्यांचं असेल, त्याच्यात हे अजून मिरची मसाला नाही टाकत आहेत ना, आणि दुसरं म्हणजे ह्या कंपनीना एवढं रॅपिडो लायसन्स म्हणजे पटापट लायसन्स, रॅपिडो नाही रॅपिड लायसन्स मिळाले कसे, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो।